नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गौरीश हा संयमीला फोन करतो. तो म्हणतो की संयमी, आपण 2 मिनिट बोलू शकतो का? संयमी त्याला हं असं उत्तर देते. गौरीश म्हणतो की आपल्या कॅफेमध्ये आज पार्टी आहे, तुला ना खूप वेळ थांबावे लागेल. सॉरी, मी तुला खूप शॉर्ट मध्ये सांगतोय हे, पण अगं खूप चांगले पैसे मिळणार आहेत, तुला जमेल ना? तर संयमी मात्र काहीच बोलत नाही. गौरीश तिकडून हॅलो हॅलो म्हणत असतो, तर इकडे संयमी त्याचा फोन कट करते. त्यानंतर इकडे ईश्वर काका हे कपाटामधून बँकेचे डॉक्युमेंट बाहेर काढतात. उर्मिला येते आणि ती म्हणते, काय हो, कशाला पसारा घालून ठेवताय तुम्ही? नंतर सगळं मला आवरावं लागतं. ईश्वर काका म्हणतात, गप ग जरा, तुला दिसत नाही का मी कामात आहे? उर्मिला म्हणते की आले मोठे काम करणारे, असं म्हणत ती पाहते आणि म्हणते, काय तुम्ही बँकेचे डॉक्युमेंट कशाला घेतलेत? ईश्वर काका म्हणतात, अगं अशोक जरा आर्थिक अडचणीमध्ये आहे, मी गेल्या वेळेस त्याला चेक दिला होता पण. तर उर्मिला मोठ्यानेच म्हणते, काय, तुम्ही त्या अशोक भाऊजींना जाऊन चेक दिलात? मला न विचारल्याशिवाय तुम्ही असं दिलात तरी कसा? तर ईश्वर काका म्हणतात, गप ग, नको कटकट करूस, त्याने तो घेतला नाही. उर्मिला म्हणते की छान केलं, चांगलं काम केलं. पुढे उर्मिला ही ईश्वर काकांच्या हातातून ते बँकेचे डॉक्युमेंट खिचत घेते आणि परत डॉवर मध्ये ठेवत म्हणते की याद राखा, मला विचारल्याशिवाय तुम्ही एक जरी रुपया त्यांना नेऊन दिलात ना तर गाठ माझ्याशी आहे. ईश्वर काका म्हणतात, अगं उर्मिला, आपल्याला काय कमी आहे का सांग बरं? मग केली थोडी मदत तर काय हरकत आहे? उर्मिला म्हणते की आले तुम्ही मोठे मदत करणारे, स्वतःला काय करण्याचा अवतार समजता का? आपल्याला लॉटरी लागलीये त्यांना पोसायला. अहो घेतली ना आता त्यांनी त्यांच्या नातवाची जबाबदारी, तर मग त्यांनी त्यांचं बघावं ना. मान्य आहे मला की वेणूवहिनींच्या कॅन्सरच्या आजारपणामध्ये ते कफल्लक झाले होते, म्हणून काय हे असं? ईश्वर काका म्हणता की तू आता कायच्या काही फाटे फोडते हा. उर्मिला म्हणते की मी फाटे नाही फोडते, मी जे बरोबर आहे ना तेच बोलते. अहो त्यांनी जरा लोकांशी चांगलं बोलले असते ना तर त्यांना कोणीही मदत केली असती, त्यांना ऍटलिस्ट कोणीतरी सल्ला तरी दिला असता. ईश्वर काका म्हणतात, अगं त्याला कोण सल्ला देणार? उर्मिला म्हणते, मी दिला असता की, माझ्याकडे एक आयडिया. ईश्वर काका म्हणतात, काय आयडिया आहे तुझ्याकडे? उर्मिला म्हणते की माझ्याकडे एक स्कीम आहे, स्कीम. त्या स्कीम मध्ये सुरुवातीला फक्त 50,000 रुपये भरायचे. ईश्वर काका म्हणतात, फक्त 50? उर्मिला म्हणते की हो, फक्त 50 भरायचे आणि त्यानंतर जमेल तसे 50, 100, 500 असे भरत राहायचे. मग महिन्याच्या शेवटी आपल्याला त्यातून 26% रिटर्न मिळतात. ईश्वर काका मात्र उर्मिलाकडे पाहत असतात. उर्मिला म्हणते, काय झालं, नाही पटलं ना? आता तुम्ही म्हणा की तुला अक्कलच नाहीये, तुला काही कळतच नाहीये. ईश्वर काका म्हणतात की थांब जरा, मी विचार करतोय. उर्मिला म्हणते की हो, करा विचार, मनन करा, चिंतन करा, हवं ते करा. पण त्या अशोक भाऊजींना 1 रुपया जरी तुम्ही मला न सांगता दिला ना तरी याद राखा. आणि मी जाते खाली आता, माझ्या बिशीच्या बायकांना सुद्धा ही स्कीम सांगायची आहे. असं म्हणून तिथून उर्मिला जाते. त्यानंतर पुढे उर्मिला ही खाली येते आणि सोसायटीतील बायकांना ती स्कीम सांगते. तिथे फुलराणी पण येते आणि उर्मिला जे काही सांगते ते सगळं ऐकते. उर्मिला सांगते की जी माझी मैत्रीण आहे कुसुम, तिला ह्या स्कीम मुळे एका महिन्यामध्ये 2.5 लाख रुपये मिळाले, बोला आता. किरणची आई म्हणते, काय सांगता? उर्मिला म्हणते की हो, मला काय वाटतं माहितीये का, आपण बिशीतल्या बायकांनी ना त्यामध्ये त्या स्कीम मध्ये पैसे गुंतवावेत आणि त्यामुळे आपल्याला 6 महिन्यातच सगळ्यांकडे 4 व्हीलर येईल. प्रभूवहिनी म्हणतात की माझ्याकडे आहे 4 व्हीलर, पण ठीक आहे, मी अजून मोठी गाडी घेईन. उर्मिला म्हणते की हो घ्या, पण नक्की नीट पार्किंग मध्ये लावा म्हणजे झालं. असं म्हणून त्या हसतात. तर इकडे फुलराणी ही घरी येते आणि अशोक मामांना ती स्कीम सांगते. अशोक मामा म्हणतात की नाही नाही नाही, हे असलं काही करायचं नाही. फुलराणी म्हणते, अहो त्या बायका सांगत होत्या की 26% रिटर्न मिळतात. अशोक मामा म्हणतात, येणार कुठून हे? फुलराणी म्हणते की काय? अशोक मामा म्हणतात की हे 26% येणार कुठून, काय सोर्स आहे? फुलराणी मात्र म्हणते की माहित नाही, पण त्यांनी सांगितलंय. अशोक मामा म्हणतात की नाही नाही, हे असल्या भानगडीमध्ये पडायचं नाही. तर फुलराणी त्यांच्या मागेच लागते की अहो पण ऐका ना, मी काय सांगतोय तुम्हाला. अशोक मामा म्हणतात की अजिबात नाही, हे तुम्ही असं रील्सवर नाचण्यापेक्षा ना जरा पेपर उघडून वाचत जा. त्यामध्ये बघा बातम्या काय काय असतात. तुमच्यासारख्या गरीब लोकांचे पैसे ही लोक लुबाडून घेऊन जातात आणि त्यानंतर तुम्ही बसतात तुमचं कपाळ बडवत. असं म्हणत अशोक मामा कपाळावरती हात मारतात. ना हो, मी काय तुम्हाला सांगतोय की त्या बायका हे पण सांगत होत्या की काही काहींना तर एका महिन्यामध्ये 2.5 लाख रुपये मिळाले. अशोक मामा म्हणतात, त्या बायका जाऊन विहिरीत उडी मारणारे, मग तू पण जाऊन उडी मारणारेस का? फुलराणी म्हणते की या, ज्याचं करावं भलं तो म्हणे माझंच खरं. अशोक मामा म्हणतात, काय? फुलराणी म्हणते, तुम्ही लय निगेटिव्ह विचार करता बाबा. अशोक मामा म्हणतात की मी प्रॅक्टिकल विचार करतो. तुला सांगू का, या जगामध्ये कुणी कोणाला फुकटचे पैसे वाटत नाही आणि जर वाटत असतील तर ते मला नकोय. फुलराणी म्हणते, पण का? अशोक मामा म्हणतात की कष्ट करून पैसे कमवावेत, योग्य ठिकाणी ते इन्व्हेस्ट करावेत आणि त्यातून पैसा मिळवावा. हा असा डोळे दिपवणारा लकलकीत असणारा पैसा, त्याला घामाचा वास नसतो आणि ज्या पैशाला घामाचा वास नसतो ना, तो पैसा कधी लाभार्थी होत नाही. चला जाऊ दे, हा विषय संपला, मला निघायचंय, मी आवरतो. तर फुलराणी म्हणते की कुठे निघालात तुम्ही? अशोक मामा म्हणतात की मला इंटरव्ह्यूला जायचंय.
मृणाली खुश होती आणि म्हणते, काय खरं सांगता तुम्ही? ऑल द बेस्ट, हा, ऑल द बेस्ट. अशोक मामा म्हणतात, थँक्यू. त्यानंतर पुढे अशोक मामा हे इंटरव्ह्यू साठी निघालेले असतात. तेवढ्या तिथे सातपुते येतात. ते म्हणतात, काय माझगावकर, अहो कुठे निघालात तुम्ही? अशोक मामा म्हणतात, हे काय इकडे. बरं मला सातपुते एक सांगा, तुम्ही जे काही मुलांना शिकवता ते खूप सोपं असतं ना हो? कारण आपण जे शिकलो तेच मुलांना शिकवायचं. तर सातपुते म्हणतात, अहो काही काय बोलताय माझगावकर, अहो 50-55 वर्षानंतर सिलेबस हा बदलतोच ना. अशोक मामा म्हणतात, हा एवढा काय बदलणार आहे, म्हणून काय बे 25 आणि त्रिकोणाचा चौकोन तर होत नाही ना. असं म्हणत अशोक मामा हसतात. सातपुते म्हणतात, झालं का आमच्यावर हसून? झालं? अहो PSSC, SSC, CBSE बोर्ड काही विचारू नका, सगळ्या सिलेबस मध्ये चेंजेस झालेले असतात. अशोक मामा म्हणतात, अरे बापरे, अवघडच दिसते. सातपुते म्हणतात, मग काय तर. अहो ह्या पोरांना सांभाळणं पण सोपं नसतं. ही मारामारी करतात, भांडणं करतात, एकमेकांना खडू फेकून मारतात. अशोक मामा म्हणतात, मग द्यायचे ना त्यांच्या 2 थोतरीत ठेवून. तर सातपुते म्हणतात, अहो असा मुलांना मारणं हा गुन्हा आहे. आता मुलांना असं सहज मारता येत नाही. तर अशोक मामा म्हणतात, मग मुलांना शिकवायचं कसं? सातपुते म्हणतात, अहो त्यांच्याशी प्रेमाने वागावं लागतं, त्यांच्याशी प्रेमाने बोलावं लागतं. नाहीतर तुमची जीभ म्हणजे. अशोक मामा म्हणतात, काय झालं माझ्या जिभेला? सातपुते म्हणतात की काही नाही. अहो पोरांना पोरांच्या कलेने घ्यावं लागतं, त्यांना आपण समजून घ्यावं लागतं. इतका गोंधळ घालतात ना पोरं. अशोक मामा म्हणतात की मला एक सांगा, साधारण तुमच्या एका वर्गामध्ये किती विद्यार्थी असतात? सातपुते म्हणतात की अहो एका क्लासमध्ये 100 पोरं असतात. अशोक मामा म्हणतात की बापरे, वर्ग आहे का कोंडवाड आहे? सातपुते म्हणतात, नाही तर काय. अहो एवढी दंगामस्ती करतात ना, तर कधी कधी असं वाटतं की यांना ना चांगलं फोडून काढावं, पण तसं करता येत नाही ना. पण तुम्हाला नाही जमणार माझगावकर ही नोकरी, तुम्ही काय ही नोकरी करू नका. अशोक मामा म्हणतात, नाही मला करायचीच नाहीये ही, पण माझ्या मित्राला जॉब लागलाय ना. सातपुते म्हणतात, काय सांगता? तुमच्या मित्राला जॉब लागलाय, मग तुम्ही माझं का डोकं खाताय? उगाच मला कशाला सांगत बसलाय, मला कशाला विचारत बसलाय? चला काहीतरी कटकट करता. असं म्हणून सातपुते तिथून निघून जातात. अशोक मामा म्हणतात, बापरे अवघडच आहे, मास्तरची नोकरी नको. त्यानंतर इकडे इराने चिखल करून ठेवलेला असतो. तिथे संयमी येते आणि म्हणते, इरू तू हे काय करतेयस? इरा म्हणते की मी ना फार्मिंग शिकते, मी मोठं होऊन फार्मर होणार आहे. संयमी म्हणते, अगं तू मोठी झाली की बन ना, अगं आता तू आजारी पडशील. इरा म्हणते की नाही, फार्मर हा रोज शेतामध्ये काम करतो, तो कुठे आजारी पडतो? संयमी म्हणते, अगं पण ते हिटलर आले ना की ते ओरडतील. इरा म्हणते की ते नाही ओरडणार माझ्यावरती, उलट त्यांना चांगलंच वाटेल, ते माझ्यावरती प्राऊड फील करतील. संयमी म्हणते की हो, तू त्यांची लाडकी नाते नाही का, पण ते माझ्यावरती ओरडतील. पुढे संयमी म्हणते की बरं मला एक इरू सांग, तू हे कुठे शिकलीस ग? तर इरा म्हणते की काय, मोबाईलवरती, इंटरनेट मधून. संयमी म्हणते की तू माझ्या मोबाईलला हात लावलास? इरा म्हणते की अगं चुकून मोबाईलला हात लागला, आता मोबाईलला घेतलं नसतं तर त्याला वाईट वाटलं असतं ना. तेवढ्यात पाठीमागून हा ईशान येतो. त्याला दिसतं की ह्या दोघी जणी बिझी आहेत. तो तिथून पळ काढायला लागतो. तर संयमी मोठ्यानेच म्हणते की कुठे कुठे ईशान? तर ईशान पुढे येतो आणि तो म्हणतो, काय कसं संयमी ताई, आता तू काय CCTV कॅमेरा पण झाली आहेस का? तर संयमी म्हणते की तू कुठे निघालायस आणि का चाललायस? तर ईशान म्हणतो की मला खाली पार्थ हाक मारतोय. संयमी म्हणते, कुठे आवाज येतोय? तर ईशान म्हणतो, अगं ताई तू नीट ऐक, तुला येईल आवाज. संयमी म्हणते की त्या पार्थच्या जिभेला काही सायलेन्सर लावलाय का रे? ईशान म्हणतो की होतं ताई, अशा वयामध्ये असं होतं. संयमी म्हणते, काय? ईशान म्हणतो की हा, ओल्ड एज वय झालं ना की ऐकायला थोडं कमी येतं. चल मी लगेच पटकन जाऊन येतो. असं म्हणत तिथून तो पळायला लागतो. तर संयमी त्याच्यावरती ओढते आणि म्हणते की उगाच स्टेपा लावू नकोस हा ईशान, अजिबात काही खाली खेळायला जायचं नाही. ईशान म्हणतो की लगेच मी 5 मिनिटात येतो. असं म्हणत ईशान तिथून पळतो आणि खाली मुलांसोबत खेळायला येतो. तो त्या मुलांना म्हणतो की आज पण घ्या ना मला खेळायला तुमच्या सोबत. तर कियान म्हणतो की त्या टेस्टचं काय झालं? ईशान म्हणतो की कसली टेस्ट? पार्थ म्हणतो, मी तुला सांगितलं होतं ना, आमच्या टीम मध्ये यायचं असेल तर तुला टेस्ट द्यावी लागेल. तर ईशान म्हणतो की सांगा ना कोणती टेस्ट, मी देईल ती टेस्ट. कियान म्हणतो की पण या टेस्टचे काही नियम आहेत. ईशान म्हणतो, कोणते नियम? कियान म्हणतो की जर काही झालं, कुणी तुला ओरडलं, काही मॅटर झाला, तर आमचं कोणाचंही नाव घ्यायचं नाही, कोणालाही आमचं नाव सांगायचं नाही. ईशान म्हणतो की डन. पार्थ म्हणतो की वेलकम टू किलर बॉयज टीम. ऑब्व्हियसली तू जर टेस्ट पास झाला तर. ईशान म्हणतो की नाव छान आहे टीमचं, किलर बॉयज टीम. मी होईल टेस्ट मध्ये पास. सांगा काय टेस्ट आहे? की त्याला टेस्ट काय ते सांगतो. टेस्ट अशी असती की तू जाऊन सोसायटीतील बाईक मधल्या सर्व टायरची हवा काढायची. ईशान जातो आणि सगळ्या टायरची हवा काढून टाकतो आणि हे सगळं CCTV कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झालेलं असतं. त्यानंतर ईशान माघारी परत येतो तर तिथे पार्थ, किया ही सगळी मुलं पळून गेलेली असतात. तो सर्वांना आवाज देतो, मात्र तिथं कोणी येत नाही. पुढे अशोक मामा हे घरी येतात. ते म्हणतात, काय एवढी शांतता? ही काय भांडणापूर्वीची शांतता आहे की काय? इरा म्हणते, नाही हो आजोबा, मी इथे पुस्तक वाचत बसले आणि ईशान आतमध्ये ड्रॉइंग काढतोय. अशोक मामा म्हणतात, आणि तुझी संयमी ताई कुठे? इरा म्हणते, ती गेली तिच्या क्लासला.
अशोक मामा म्हणतात, मग तुमच्यासोबत इथं घरामध्ये कोण आहे आता? इरा म्हणते, आमच्यासोबत. तेवढ्यात आतमधून रियाज येतो. तो म्हणतो की हाय आजोबा, फुलराणी आंटीला जरा काम होतं ना, त्यामुळे ती बाहेर गेली, म्हणून मी मुलांसोबत इथं थांबलोय. अशोक मामा म्हणतात, हो का, बर बर. रियांश म्हणतो की आजोबा, तुम्हाला लॅपटॉप शिकायचा होता ना? तर अशोक मामा हे इराला म्हणतात की बाळा, तुला पुस्तक वाचायचं ना, जरा आज जाऊन पुस्तक वाचशील? इरा म्हणते हो, असं म्हणून इरा आज जाते. त्यानंतर अशोक मामा रियांशला बसायला सांगतात. रियांश म्हणतो, मी काय म्हणतो, माझा एक मित्र आहे, तो घरी येऊन लॅपटॉप शिकवतो, तुम्हाला चालेल का? अशोक मामा म्हणतात, चालेल की, न चालायला काय आहे? पुढे रियांश म्हणतो, आणि तुमच्याकडे लॅपटॉप आहे ना? अशोक मामा म्हणतात, नाहीये ना, म्हणून तर मला तुझा वापरावा लागतो. तर रियांश म्हणतो, बघू, आपण काहीतरी करूयात. अशोक मामा म्हणतात, परत लॅपटॉप घ्यायचा म्हटल्यावरती परत खर्च. रियांश म्हणतो, अहो, परत कशाला खर्च करायचा, सेकंड हँड आहे ना? अशोक मामा म्हणतात, काय? तर रियांश म्हणतो की लॅपटॉप आपण सेकंड हँड घेऊ. त्यानंतर पुढे अशोक मामा म्हणतात, काय रे, आणि तू त्या संयमीला सांगितलं का ट्रॅव्हल्स टुरिझमच्या क्लासेसचं? तर रियांश मात्र घाबरतो. तो म्हणतो की हा, बोलता बोलता आलं असेल ते. अशोक मामा म्हणतात की ती कधी अभ्यास करताना दिसत राहिले काय? ते ऑनलाईन वगैरे असतं, त्याची परीक्षा कधी असती, फी किती आहे त्या क्लासची, आणि तो क्लास कुठे? त्यावेळेस रियांश मात्र काहीच बोलत नाही, तो घाबरलेला असतो. अशोक मामा म्हणतात, अरे मी तुला विचारतोय. तर रियांश म्हणतो, ते होय, हा सांगतो. तेवढ्यात रियांचा फोन वाजतो. रियांश फोन रिसीव्ह करतो आणि म्हणतो, काय? अशोक मामा म्हणतात, काय झालं रे? रियांश म्हणतो, घरून फोन होता, घरी मोठा काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. तर इकडे ईश्वर काकांवरती उर्मिला फार चिडलेली असते. अशोक मामा आणि रियांश तिथे येतात. उर्मिला म्हणते, घ्या आले हे अशोक भाऊजी, हे सगळं ना तुमच्यामुळं झालेलं आहे. अशोक मामा म्हणतात, काय झाले? उर्मिला म्हणते की त्या स्कीम बद्दल ऐकले का तुम्ही? अशोक मामा म्हणतात की हो, ते मला फुलराणींनी सांगितलं. उर्मिला म्हणते की त्या स्कीम मध्ये ह्यांनी पैसे गुंतवले, ते पण मला न सांगता. अहो, 26% मिळायचं राहिलं बाजूलाच, होते नव्हते 50,000 रुपये सुद्धा ते लोक लुबाडून घेऊन गेले. अशोक मामा म्हणतात की ईश्वरा, तू कधी केला एवढा सगळा उद्योग? उर्मिला म्हणते, आजच केलाय. अहो, जाऊन बघा, त्या कंपनीवरती धाड पडली, लोकांच्या रांगा लागल्यात, लोक तुटून पडली त्यांचे पैसे परत मिळवण्यासाठी. ईश्वर काका चिडूनच म्हणतात, अगं तूच मला सांगितलं होतं ना त्या स्कीम बद्दल. उर्मिला म्हणते, अहो पण ते तुमच्यासाठी नव्हतं, ते अशोक भाऊजींसाठी होतं. तर अशोक मामांना हे ऐकल्यावरती धक्काच बसतो. पण अशोक मामा त्यांच्याकडे दुर्लक्ष करत ईश्वर काकांना म्हणतात, अरे ईश्वरा. अशोक मामा म्हणतात की ईश्वरा, हा काय वेडेपणा आहे, एक वेळ मी त्या पुरणीचं समजू शकतो. अरे पण तू एवढा चांगला शिकला सवरलेला, चांगल्या पदावरती नोकरी केलेला, तू अशा गोष्टींना बळी पडतोस? ईश्वर काका म्हणतात, तुला खरं सांगितलं अशोक, तुला तातडीनं पैशांची गरज होती, मला तुझी तडफड ही पाहवत नव्हती, मला तुला मदत करायची होती, आणि नेमकं मदतीच्या वेळेस माझी मती खुंटली. अशोक मामा म्हणतात, अशा वेळेस ना ईश्वरा, संयम हा बाळगायचा असतो. पेपर नाही वाचत का रे? अरे दररोज कित्येक म्हातारे असे हे फसवले जातात, त्यांना गंडवलं जातं. आणि आजचा हा भाग इथे संपतो. पुढील भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.